काल माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर जिल्ह्यामधल्या रहिमाबाद इथे नागेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि यानंतर काही तरुणांनी चक्क मंदिरामध्ये जाऊन गोमूत्र शिंपडलं आणि मंदिर स्वच्छ केल्याचा दावा केलाय। सत्तार हे रोज मांसाहार करून घराबाहेर पडतात, त्यांना मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा अधिकार नाही असा दावा या तरुणांचा आहे। त्यामुळे सत्तारांच्या दर्शनानंतर या तरुणांनी मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। अब्दुल सत्तार यांनी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं, ग्रामस्थांची भेट घेतली, तर हे दर्शन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलंय। खरं तर अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो, हा सर्व समाजाला बनवायचा धंदा करतो। आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। त्याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आणि आज तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहिमाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धुवून काढले। आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो। तर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प्रमुखांनी या सगळ्या प्रकाराचं समर्थन केलंय। सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का? त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं असं तुषार भोसले म्हणतात। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात। त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका। आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या। दरम्यान अब्दुल सत्तार यांचे जे समर्थक आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाविषयी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। एक आमदार, एक लोकप्रतिनिधी जेव्हा जातो आणि सगळ्या समाजाला घेऊन चालत असतो, प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व असतं, अशा लोकप्रतिनिधीवरती असा घनिष्ठ प्रकार करणं की म्हणजे किती तिथं काही पैसे लागत होते, ज्या विकास कामाचं कुठेतरी चांगलं काम व्हावं आणि त्या देवस्थानला कुठेतरी नावलौकिकतेचं झालं पाहिजे, पर्यटन स्थळ तिथं वाढलं पाहिजे, यात्रेची सुविधा झाली पाहिजे, हे पाहण्यासाठी तिथे गेले। परंतु एक संकुचित बुद्धीचे लोक येऊन एक हिंदुत्वाचा ठेकेदारीची प्रवृत्ती आपण घेऊन हे कृत्य करतात। खरं तर त्या ठिकाणी अब्दुल सत्तार नव्हे तर आमदार अब्दुल सत्तार व्हिजिटला गेले होते आणि मागच्या 30 वर्षापासून प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने माननीय लोकनेते अब्दुल सत्तार साहेब त्या ठिकाणी व्हिजिटला जात असतात। कालही ते तसेच गेले होते। मात्र दुर्दैवाने काही अतिशय संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी, जे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात, अशा काही लोकांनी अशा काही गोष्टी कराव्यात, हे अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी प्रकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।